हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। आणि मी आत्ता आलो आहे बीड परळी जो रोड आहे त्या साईडला एक तिरुमाला कंपनी आणि थोडे पुढे आल्याच्यानंतर एक ब्रिज आहे, तो कनेक्ट आहे बीड बायपास जो आपला बीड परळी रोडला आणि म्हणजे थोडं पुढे आल्याच्यानंतर तिथे एक ब्रिज आहे, तो जातो ह्याला वायबडवाडीला। तर त्या ब्रिजचं पण काम दाखवतो तुम्हाला। आणि ज्या लोक आत्ता जे आले तो आहे तो आपला ब्रिज त्या साईडला जो वायबडवाडीला जातो तिथून, आणि ती तिरुमाला कंपनी। आणि तिकडे आहे आपले बीड परळी हायवे। तर बघू शकता तुम्ही त्या साईडला पण आपण जाणारच, त्या साईडला पण दाखवतो। इलेक्ट्रिक पोलचं जे काम आहे ते भरपूर झालेलं आहे आणि लेवलिंग वगैरे पण लेवलचं काम झालं आहे आणि तिकडं पण इलेक्ट्रिक पोलचं जे भरपूर काम झालेलं आहे। आणि एकदम सरळ पुढं बघितलं ना तर ते आहे आपला बीड बायपासचा रोड। तर आपण तिकडे पण जाणार आहे, आपण तिथं जाऊन एकदम बघू की काय आहे चालू तिथं। रेल्वेच्या रिलेटेडचं म्हणजे ह्याच्या पटरीचं काम भरपूर झालेलं आहे, लेवलचं काम झालेलं आहे, खडे वगैरे। आणि जिथं जाईन ना तिथं पाणी भरपूर दिसते बघा। आणि असे असा नाला काढून दिला आहे जेणेकरून पाणी साठले की सगळं खाली ह्याच्यामध्ये येणार। भरपूर तिकडं पण झालं आहे, तिकडं तर पोलचं पण ब्रिजचं पण काम झालं आहे। आणि इकडं पाणी हे बघा, ह्या साईडला पण आहे, पाणी काढून दिले व्यवस्थित। त्या साईडले पण बघू शकता तुम्ही, पण ते पुढे ह्या साईडने पुढे जाताना तुम्हाला त्या दोन्ही साईड दाखवतो, पण पाणी बघू शकतो। आणि हे बघा इलेक्ट्रिक पोलचं काम भरपूर लांबपर्यंत झालेलं आहे। एक मोठी अपडेट म्हणू शकतो, कारण की पुढे पण ब्रिजचं काम जे आहे ना ऑलमोस्ट भरपूर झालेलं आहे। आणि म्हणून म्हटलं ते तिथं व्हिडिओ भरपूर वेळेस बनवला होता, म्हणून म्हटलं तुम्हाला जरा ह्या साईडचं दाखवतो। ह्या साईडला मी कधी आलोच नव्हतो, या साईडचं पण दाखवतो काय काम झालेलं आहे रेल्वेचं, जे की आपल्याला दिसतंच आहे। पटरी, लेवलिंग आणि इलेक्ट्रिक पोलचं। तर मला वाटते तार जे आहे तेच जोडाचं काम बाकी राहिलं। मग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलो होतो की बीडच्या जो आपला पालवण चौक नाही का, तिथं पूर्ण आल्याच्यानंतर मध्ये काम थांबलेलं आहे थोडंसं इलेक्ट्रिक पोलचं, नंतर परत चालू झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर पुढं परत काय झालेलं आहे, गॅप पडला आहे, परत चालू झालं। तर सेम तसंच पुढं भरपूर ठिकाणी असं आहे की थोडं गॅप आहे आणि भरपूर प्रमाणात काम झालेलं आहे। गॅप असल्यामुळे थोडंसं गॅप आहे ते होऊ शकतं कवर, पण काम म्हणलं तर ऑलमोस्ट थोडं म्हणजे राहिलं आहे, बाकी झालं तर जमायचं सगळं। जिथपर्यंत लांब जर जाते ना तिथपर्यंत पोलचं काम झालेलं दिसतंय, पण जे हे तार लटकवण्यासाठी आहे ना तर त्याचं काम पुढे झाल्यावर दिसत नाही। बघा किती हिरवं झालं आणि पाणी आणखी शेतामध्ये, इथं पण पाणी साचलं पुढं। आणि बघा शेतकऱ्यांनी काय केलं, सोयाबीन वगैरे गोळा करून अशी साईडला ठेवली। सगळ्याची हीच अवस्था बरं का, जी आत्ता आहे ह्या सोयाबीनची सगळ्यांची। काय कायची तर हे काय कायचे तर कामाला म्हणजे यूजच नाही, पूर्णच पाण्यात गेली, खराब झाली। मोरांचा आवाज येतो। ह्या साईडला बघू शकता तुम्ही लेवल केली इथं अशी दोन्ही साईडला नालाचं काम राहिलेलं आहे। मागे तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर तिकडं काम झालं भरपूर। आणि तो जो ब्रिजचं काम बघितलं असतं ते तिकडं पण झालेलं आहे काम नालाचं, पण ह्या साईडला पण झालं आहे, पण मध्ये झालं आहे। म्हणजे तुम्ही प्रत्येक स्टेशनची किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरची कंडिशन बघितली ना तर सगळंच काम जे आहे ना थोडं गॅपमध्ये राहिलेलं आहे। बाकीचं असं कंटिन्यू करत आलेले, फक्त गॅपमध्ये थोडंसं राहिलेलं आहे।
आता थोडं पुढं आल्यानंतर मला दिसलं बघा, ह्या दोन्ही साईडला नाला झालेला आहे. आता हे नाले दोन्ही कनेक्ट करून जे मागच्या साईडला तुम्हाला जिथं पाणी दाखवले तिथं ते जॉईन करतील, तिथं पाणी सोडतील सगळं. म्हणजे इन फ्युचरमध्ये पाऊस जरी पडला तरी असं ट्रॅकवरती पाणी येणार नाही, कारण की ट्रॅक जर पूर्ण पाण्याखाली गेला की मग ट्रेन पण येणार नाही या साईडला. एक खेकडा, मला खेकडा दाखवतो. त्याने ना असं जोरात पळाला ना तो, बघितलं की हे बघा दिसलं असं तुम्हाला. थोडंसं त्याला हे हलवतो, बाई हलत नाही तो. हे बघा दिसला, गेला पळून. त्याला वाटलं पकडायला आलं. पावसाचं पाणी असलं ना अशी मजा असते बघायला. हे बघा त्या साईडला तर भरपूर अशी लेवल केली, काय होणार त्याचा काय माहिती. का असंच ठेवणार माहीत नाही काम. तिथं पण पाणी काहीतरी आहे का बघू आपण. मासे छोटे छोटे, शपथ खेकडा इथे पण बसले पाणी. चाललं शपथ, आणखी मोठं. मी त्याचं ते पिल्लू वाटतं त्या खेकड्याचं, बघितलं का तुम्ही? बघा ते जाऊ दे. बघू शकता किती लांब आलो मी दाखवण्यासाठी एवढं. सध्या तरी हा जो प्लॅटफॉर्म दिसतो ना, म्हणजे रेल्वेचा, सॉरी प्लॅटफॉर्म आहे, ट्रॅक आहे ना, त्या साईडला मला वाटते सगळ्यात बेस्ट लेवलिंग केलेलं असावं आत्तापर्यंतचं. सगळ्यात मला भारी हे वाटलं लेवल केलेलं, एकदम प्रॉपर व्यवस्थित लेवल केलेली. त्या साईडला पण जिथं तुम्ही बघू शकता ना, बघा तुम्ही पण ऑब्झर्व करा, जिथं पब्लिक नसते ना, जिथं फक्त निसर्ग वगैरेच असतो ना, ते लोकेशन खरंच बघण्यासारखं असतं, म्हणजे खूप भारी. आता मी जो आपला बीड सोलापूरचा जो ब्रिज आहे त्या साईडने पुढे गेलो होतो, तिकडं सुद्धा कोणीच नव्हतं. तर तिकडं असं बिलकुल असं घाण नव्हती, एकदम असं क्लीन होतं पाणी वगैरे. तिथला तो साईडचा एरिया एकदम क्लीन होता. इकडे पण बघू शकता ट्रॅकवरती काहीच दिसणार नाही तुम्हाला, एकदम क्लीन आहे, सगळं प्रॉपर केलेलं आहे. पुढं आल्याच्यानंतर हा एवढाच कितपर्यंत काम झालेलं आहे, म्हणजे हे तारी लटकवायचं झालेलं आहे. आणि पुढे गेल्याच्यानंतर फक्त असे पोल उभे केलेले आहेत, बाकी त्यांच्या कसलंच काम नाही झालं. अच्छा 5 पोल आहेत बघा, आणि मध्ये तर लावाचं एक राहिलं आहे. हां, तर मी असं मग इथे होतो की जिथं लोक नसतात ना, तिथं तुम्ही बघायचं एकदम असं एकदम क्लीन, स्वच्छ, बघण्यासारखं, बसण्यासारखं, असं शांत भारी असतं. आणि जिथं लोक असतात ना, तिथं काय सांगायची गरज नाही काय काय असतं. जसं की आपलं रेल्वे स्टेशन बघितलं असेल तुम्ही, किती पब्लिक असते तिथं, आणि ते किती भारी ठेवलं आहे ते तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न करते. एकतरी इकडचं तुम्हाला काम पण बघायला भेटेल. हा बघा, हा पोल असा उभा केला आहे, पुढं पोलचं काही काम नाही झालेलं, नालाचं तर झालेलं आहे प्रॉपर. पाणी तिथं ते काम चालू म्हणून तिथं पाणी जे आहे तुंबलेलं आहे. हे दाखवण्याचं कारण म्हणजे तो तुम्हाला बघायला भेटेल की मध्ये काही काम झालं की नाही, आणि मेन म्हणजे स्वच्छता तुम्हाला बघायला भेटेल. तो आहे बायपास संभाजीनगरला जायचा. काही ठिकाणी लेवल करायची राहिली इथं दोन्ही साईडला पण, कारण इथं पाणी साठलं भरपूर. ह्याच्यामुळं इथं थोडंसं खडी राहिलेली, त्याच्यामुळं हे पाणी साठलेले, आणि तिथं पण थोडं काम राहिले.
ऑलमोस्ट आता आपण आलोच आहे त्या ब्रिजपाशी. पूल आल्यानंतर जरा कंडिशन थोडा वेगळीच आहे. पूल हे आपलं नाला जे आहे त्याचं काम राहिलेलं आहे पुढं, असं मोकळं सोडून दिलं. आणि ह्या साईडला पण सेम आहे, दोन्ही साईडला सेम कंडिशन आहे. इथे टाकलेली घाण म्हणजे सॉरी कचखडी वगैरे आणि मुरुम आहे. पाणी थोडंसं मोकळं, इकडे काम राहिलं आहे. पण ज्यावेळेस सगळं प्रॉपर काम होईल ना त्यावेळेस खरं बघण्याची मजा एकदम भारी दिसेल इकडे. तर हे बघा, हे अशी पोल उभे केले फक्त आणि त्यांचं काम राहिलं आहे मध्ये थोडंसं पुढं आल्यानंतर, म्हणजे जो बायपास आपला तिथं. एवढ्या लांब आहे बघा, किती लांब आलो मी. हे बघा फायनली आलो, पोचतो आता ब्रिजपाशी. आणि हे बघा डायरेक्ट दिसत पण एवढं लांब आलो मी. आणि तुम्हाला मी आता दाखवतो मिनी धबधबा. हा बघा आहे आपला मिनी धबधबा. आता जो हा ब्रिज आहे तर त्या ब्रिजच्या तिकडे बघू शकता तुम्ही काम मोस्ट ऑफ झालेलं आहे, लांब लांबपर्यंत दिसतंय. खूप झालेलं आहे काम तिकडं बघा. फक्त तार लाटवायचं काम राहिले, बाकी सगळं झालं. आणि इथं मध्ये 2-3 पोल राहिले, ज्याला की तार लावायचं ते कनेक्ट करायचं राहिले. बाकी ह्याला असं राहिले पुढे. आणि 1-2 पोल राहिले बसवायचे, बाकी ऑलमोस्ट भरपूर काम झालेलं आहे. तर आपण जाऊ आता तिकडे ब्रिजच्या साईडला, जो वायबडवाडीचा ब्रिज आहे, कनेक्ट होतो वायबडवाडी आणि बीड परळी हायवेला. त्याच्यात जाऊ आपण. आत्ता आलो मी ब्रिजवरती आणि ही आपली आहे बघा बीड साईड. बघू शकता किती काम झालं आहे इलेक्ट्रिक पोलचं. मोस्ट ऑफ भरपूर झालं, म्हणजे कनेक्टच झालेलं आहे. त्यात मध्ये थोडासा गॅप सोडला, बाकी सगळं कंटिन्यू. आणि हा आहे ब्रिज. हा ब्रिज पण पूर्ण कंप्लीट झालेला आहे, कलर वगैरे सगळं देऊन झालं. बघू शकता तुम्ही भरपूर काम झालं आहे ब्रिजचं. सध्या तरी काय राहिलं असं दिसत नाही, पण काम झालं. आणि हे बघा असं दिसते वरून, म्हणजे ह्या साईडला पण पूर्ण काम झालेलं आहे रिपोर्टचं, जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत. आणि ह्या साईडला तर झालेलं आहे. बघा का, हे बघा हे पूर्ण असं काम झालं इथपर्यंत, म्हणजे कनेक्ट झालं. हे मध्ये गॅप नाही, पूर्ण कनेक्ट झालेलं आहे. थोडंसं आपण जाऊ खाली आणि दाखवतो तुम्हाला मी. तुम्ही जस्ट या लोकेशनला येताना कधी शूट करी आलात तर ह्या साईडने येताना जरा झोपू ना. मी इथं सध्या घसरलो होतो, तर येताना झोपून हा थोडा रस्ता दिसतो आणि इकडून जायला जमते. तर ही बघा बीड साईड आहे आणि खाली काहीतरी काम राहिले ते लावलेलं दिसते. आणि ही आहे आपली वडवणी साईड. आता परळी साईड नाही म्हणणार मी, ह्या साईडला वडवणीच म्हणतो, कारण की सध्या आपलं वडवणीपर्यंत दाखवायचं टार्गेट आहे. पुढे गेलो वडवणीच्या तर मग परळी साईड बोलले. तर हा बघा ही आहे वडवणी साईड. आणि इथे पण नाल्याचं काम राहिलं आहे भरपूर, या साईडला पण राहिलेलं आहे. हे हाताला थोडंसं खरचडलं, हे बघा तिथून घसरल्यामुळं, त्यामुळे त्यांना जरा व्यवस्थित थोडंसं नॉर्मल घसरलं सगळं पूर्ण. हे बघा भाई ह्या साईडला भरपूर काम झालेलं आहे इलेक्ट्रिक पोलचं. बघा भरपूर झालेलं आहे काम, पूर्ण खूप लांबपर्यंत दिसतंय. खूप इथं आलं थोडंसं कनेक्ट राहिलं करायचं. सध्या वरून पडलं वाटतं, तर हे राहिले करायचं पूर्ण, त्यामुळे पाणी साठले. मी ज्यावेळेस आलो होतो ना त्यावेळेस फक्त या पटरीचे जे हे होतं ना, हे अशी लॉक वगैरे जॉईन करायचं काम चालू होतं. तसं बघायला गेलं तर इलेक्ट्रिकचं काहीच काम नव्हतं. फक्त हे जे खांब जे उभा करायचं जे सिमेंटाचं होतं ना, सज्जा म्हणून काय सज्जा म्हणत होतं, हां, तर तेच राहिलं होतं.
तेच झालं होतं, बाकीचं काहीच नव्हतं झालेलं. पण आता तुम्ही बघू शकता ब्रिजचं बी काम झालेलं आहे, इलेक्ट्रिक पोलचं पण काम झालेलं आहे. दोन्ही साईडला काहीच आता इश्यू दिसत नाही. काय थोडंफार काय राहिलं असेल तर, पण ऑलमोस्ट 99% कंप्लीट झालं. काय 1% जे असेल ते आता दिसत नाही काय असेल, पण तिथं दिसतंय ते काहीतरी ते लाकडाचं वगैरे लावलेलं. पण 99% काम झालेलं आहे सर. तर असा होता हा बीड परळीचा हायवे. त्याच्या साईडला इथे तिरुमाला कंपनी आणि इकडं बायबटवाडी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.